रक्षणाचा निर्णय घेतला। अंश ऑरियन 44-44 नागाव या संघाच्या कॅप्टन आकाश चौसालकरने आणि पहिले षटक जे वैभव अंबुकर या खेळाडूकडे दिलेला आहे। वैभव अंबुकर या खेळाडूने आपल्या नावाच्या दबदबा आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून कित्येक वर्ष पेश केलाय। तोच वैभव अंबुकर पॉवर प्लेचे पहिले षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय। त्याच्या समोर ती स्ट्राईक वरती आपण हुशार मी त्यांना विनंती करतो की आपल्या मायची शाल आणि सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे। सब कृपया आपला मान सन्मान घ्यायचा आहे। या आपण फलंदाज जे बघतोय ते म्हणजेच अंकित ना अजिंक्य पाटील आणि शुभम मांजरेकर हे दोन फलंदाज बघतोय। कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टन आपण मैदानात बघणार आहोत। वैभव अंबुकरचा पहिला चेंडू वेगवान सुरुवात केली, गोलीच्या रफ्तारने सुरुवात केली आपण बघतोय ती वैभव अंबुकरने। पहिला चेंडू थोडासा ओव्हरफिच पद्धतीचा होता, डावखुऱ्या फलंदाजाला तो चकून सरळ विकेट किपरच्या हातात गेलाय। सुरुवात अगदी चौकात केले, अप्रतिम केले। जे चेंडू आपण बघतोय निर्धाव झालाय। वैभव अंबुकर पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट। दुसरा चेंडू त्यावरती सुद्धा अपील झालं होतं अगदी आणि त्यामुळे सेल सुटला विकेट किपरच्या कडून असं कुठेतरी दिसतोय। दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा फलंदाज बीट होतोय। स्ट्राईक वरचा आपण जो फलंदाज जो पाहतोय अजिंक्य पाटील डावकुरा फलंदाज आहे आणि तो मात्र बीट झालेला आहे। या मैदानामध्ये आपण बघतोय संघनायकाच्या साथीने अजिंक्य आलाय। थोडासा त्या ठिकाणी दोन चेंडू डॉट गेलेत आणि त्यानंतर दोन्ही खेळाडू एकत्र येऊन त्या ठिकाणी थोडीशी बातचीत करताना आपण बघितला। यावेळेला सुंदर फटका मात्र क्षेत्ररक्षक विकेट किपरच्या हातात जाईल। पहिला फलंदाज या ठिकाणी अजिंक्य पाटील गोल्डन डक वरती बॅक टू द पॅव्हिलियन बिग विकेट पुल करण्याच्या प्रयत्नात आपण बघतोय। थोडासा फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, बॅटच्या वरच्या एजला लागतोय, टॉप एज वरती लागतोय आणि विकेट किपर या ठिकाणी आता मात्र कुठलीही चुकी करत नाहीये, कारण मागचा झेल सुटला होता आणि त्यानंतर आता हवेतून झेल त्यांनी पकडलाय आणि पहिला फलंदाज जो अजिंक्य पाटील गोल्डन डक वरती माघारी परतलाय। पहिला ब्रेक थ्रू मिळतोय तो यावेळेला वैभव अंबुकरला आपल्या साजेशा अशा गोलंदाजीला तो विकेट मिळवून देतोय, कारण वैभव अंबुकर निखिलजी मयेकर मागील 35 वर्ष नागाव ग्रामपंचायत ज्यावर सत्ता मयेकर घराणे गाजवली ते आमचे नागावचे युवराज आदरणीय निखिलजी मयेकर इथे आगमन झालेले आहे। मी त्यांना विनंती करतो की आपण आसनस्थ व्हायचं आहे। त्यांची मॅच चालू आहे समोर आणि मॅचचे ओनर अंश वॉरियर 4444 असं त्यांचं संघनाम असून आज ते इथे उपस्थित झालेले आहे। तसंच त्यांच्या बरोबर पंचाचा इशारा काहीतरी षटकार आला। प्रतीक पाटील, राहुल कदम, संदीप भोईर, आदेश मोरे अशी त्यांचे सर्व मित्रमंडळ इथे आलेले आहे। मी आदेशजी मोरे यांनाही विनंती करतो की आपण व्यासपीठावर याच्या आदिजी मोरे ग्रामपंचायत सदस्य नागाव आदिजी मोरे षटकार आलाय बघा। सुरुवात खराब झाली होती परंतु नवीन आलेला फलंदाज ज्याने पहिल्या चेंडूवरती वैभव अंबुकरचं स्वागत केलंय ते षटकाराने श्रेयश होता। श्रेयसच्या बॅटमधून पहिला षटकार येतोय। वैभवचा हा चौथा चेंडू लेग स्टंप वरती होता, आडव्या बॅटने केलायचा होता मात्र चेंडू सरळ विकेट किपरच्या हातात गेलाय, वाईड येतोय। अतिरिक्त धावेने धावसंख्या एकूण वाढतोय ती म्हणजेच 7 धावा धावफलकावरती लागल्यात। वैभवने पहिले काही चेंडू आपण बघितले तर अत्यंत चांगल्या दर्जाचे टाकले होते परंतु एक षटकार खाल्यानंतर त्याच्या गोलंदाजीमध्ये थोडासा फरक जाणवला। पहिल्या 3 चेंडूवरती कुठली धाव दिली नव्हती, विकेट मिळावती, चौथ्या चेंडूवरती षटकार आणि त्यानंतरचा चेंडू वाईट आलाय। पुढील चेंडू वैभव अंबुकर यावेळेला चांगला फटका स्क्वेअर लेग वरून जातोय सरळ डीप स्क्वेअर बाउंड्री लाईनच्या बाहेर, आणखीन एक दणदणीत चौकार। यावेळेला अप्रतिम सुरुवात करतोय जो वन डाऊन साठी आलेला फलंदाज जो आहे बाग मांडला म्हणजे कुठे आला तो
श्रीवर्धन तालुक्यातला हा खेळाडू आहे बघा. जे प्रेक्षक या ठिकाणी मॅच बघत असतील यूट्यूबच्या माध्यमातून जर हा मॅच पाहत असतील त्यांच्यासाठी हा बागमांडला श्रीवर्धन तालुक्यामधला खेळाडू जो या ठिकाणी बॅटिंग करतोय. श्रेयश स्ट्राईक वरती वैभव वरती आक्रमण चढवलेलं आहे. पुढील चेंडू वैभवचा, यावेळेला चांगला फटका, लॉंग ऑफ क्रॉस केलाय, सरळ लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक दणदणीत चौकार, लागोपाठच्या 2 चेंडूवरती चौकार, 1 षटकार. एकूण धावसंख्या आहे ती 15 वरती नेऊन ठेवलेत. 3 चेंडू पहिले डॉट, 1 विकेट होती वैभव अंबुकरची आणि त्यानंतरच्या 3 चेंडूवरती 15 धावा कुठल्या गेल्या. 2 चौकार, 1 षटकार, 1 वाईटच्या माध्यमातून पहिले षटक संपलेलं आपण वैभव अंबुकरचं बघितलं. तारीफ करावी लागेल या श्रीवर्धन तालुक्याच्या खेळाडूची. काय बॅटिंग करतोय, ऑफ साईड ऑन साईडला अप्रतिम फटकेबाजी केले आणि सुरुवात अगदी चांगली केलेली आहे. जो आज खेळतोय भंडारी सुभेदार या संघामध्ये तो खेळतोय, भंडारी सुभेदार किहीम संघामध्ये खेळतोय. अभिषेक नायरच्या अभिषेक पेडणेकरच्या नेतृत्वाखाली तो आज अभिषेक पेडणेकरच्या मालक आहेत आणि त्याचे जे संघनायक आहेत ते शुभम मांजरेकर मैदानात आहे आणि त्याच्या समोरती तो खेळाडू आहे बघा. शुभम मांजरेकरचं गाव श्रीवर्धन. दोन्ही खेळाडू श्रीवर्धन तालुक्यामधले आहेत परंतु आज केहिम संघासाठी खेळतात बघा. भंडारी सुभेदार म्हणून त्यांची ओळख आहे. अभिषेक पेडणेकर यांनी त्यांना खरेदी केलेला आहे, त्यांच्या मालकीचे खेळाडू आहेत आणि त्यामुळे आज श्रीवर्धन तालुका इकडे मात्र खूप चांगली कामगिरी करतोय. वैभव अंबुकर वरती केलेला आक्रमण आणि त्यानंतर मैदानात संघाचा कॅप्टन टू कॅप्टन आता मैदानात असेल. एक श्रीवर्धन तालुक्यातला तर एक अलिबाग तालुक्यातला जो गोलंदाज आकाश तवसालकर, ग्रामीण क्रिकेट आणि त्याबरोबरती या ठिकाणी व्यावसायिक क्रिकेट खेळणारा हा आकाश तवसालकर वेगवान सुरुवात केली, जबरदस्त वेगाने सुरुवात केली. त्याच्या समोरती शुभम मांजरेकर बघतोय. कॅप्टन टू कॅप्टन अशी लढाई मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जेथे मॅच सुरू आहे भंडारी सुभेदार किम विरुद्ध अंश ऑरियन्स 44-44 नागाव चे सरपंच अर्थात निखिल मयेकर यांची टीम. यावेळेला मात्र फ्लिक केलाय, चेंडूला दिशा दिले, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू सरळ सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. 4 धावा येतात बघा. या चेंडूवरती फिल्डिंग थोडीशी खराब झाली त्या ठिकाणी आणि चौकार लागलाय. 4 धावेने धावसंख्या एकूण वाढतोय म्हणजेच 19 धावा धावफलकावरती लागल्यात. जेथे 1 षटक पूर्ण, 2 चेंडूंचा खेळ संपलाय. 8 चेंडूमध्ये 19 धावा. एकदम सुरुवात चांगली होतोय ती म्हणजे भंडारी सुभेदार किम संघाची. ज्या संघाचे मालक अभिषेक पेडणेकर किम गावाचेच आहेत आणि एक चांगले क्रिकेटपटू कबड्डीपटू राहिलेले आहेत. असे पेडणेकर यांच्या मालकीच्या संघाची ही कामगिरी. वाह, अप्रतिम सरळ चेंडूला फ्लिक केलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग लेगला चेंडू गेला सीमा रेषेच्या पलीकडे षटकार. श्रीवर्धनचा हा खेळाडू आपण बघतोय, अप्रतिम खेळ करतोय, तारीफ काबिल. ज्या वेळेला पहिला फलंदाज बाद झाला 0 धावसंख्येवरती त्यावेळेस थोडासा आत्मविश्वास वाढला होता. यावेळेला धावसंख्या एकूण बघतोय ती 25 वरती आहे. आकाश तवसालकर वरती आक्रमण केलेलं आहे. आतापर्यंत एकूण धावसंख्या बघितली तर 10 आहे. पहिल्या षटकामध्ये 15 धावा. यावेळेला रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता, स्वीट हिट खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूचा पाठला केला होता फलंदाज शुभम मांजरेकरने. मात्र संघाचा कॅप्टन या ठिकाणी बघतोय. यावेळेला मात्र आकाश तवसालकरचा हा चेंडू डॉट आहे. कॅप्टन टू कॅप्टन असा युद्ध अलिबाग विरुद्ध श्रीवर्धन अशी ही लढत कॅप्टन टू कॅप्टन मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. आकाश तवसालकर यावेळेला पुन्हा एकदा फ्लिक केलाय, चेंडू सरळ शॉर्ट फाईन लेग थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाला चकून लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. धावांचा अक्षरशः पाऊस पडतोय. इथे आकाश तवसालकर या ठिकाणी बघतोय की आपल्या फिल्डर कडून चुकी होते. फिल्डर थोडीशी आपल्याला साथ देत नाहीये. धावसंख्या या ठिकाणी दोन्ही श्रीवर्धनच्या खेळाडूंच्या माध्यमातून पुढे जातोय. दोन्ही खेळाडू अगदी वेगवेगळ्या पद्धतीचे स्ट्रोक खेळत आहेत. त्यामध्ये आकाश तवसालकर मात्र विचार करतोय कुठल्या पद्धतीचा चेंडू टाकायचा. कारण जर उजव्या एसटीच्या बाहेर टाकला तर रिव्हर्स स्वीप खेळतोय, डाव्या एसटीच्या बाहेर टाकला तर स्वीप करतोय.
यामध्ये कुठला चेंडू टाकावा हा विचारात हाता मात्र वेगाचा टाकलाय. ओलिसच्या रफ्तारने हा चेंडू गोल्डन स्पॉटवरून चेंडू जातो विकेट किपरच्या हातात. यावेळेला आकाश तवसरकर या चेंडूवरती डॉट टाकतोय आणि हे युद्ध आता मात्र कुठेतरी थांबलेलं आहे बघा. एका बाजूला श्रीवर्धनच्या खेळाडूंनी केलेली फलंदाजी, परंतु त्यावेळेला आकाश तवसरकरने सुद्धा काही चेंडू निर्धाव टाकलेत. आकाश तवसरकरने 3 चेंडू निर्धाव टाकले, परंतु श्रीवर्धनच्या त्या 2 फलंदाजांनी 3 मोठे स्ट्रोक सुद्धा केले. 1 षटकार 2 चौकार लागवले. म्हणजे दोघांचं युद्ध म्हणजे अगदी या रणभूमीवरती एक जबरदस्त युद्ध बघितलं. 3 चेंडूवरती डॉट आले, परंतु 3 चेंडूवरती 3 मोठे फटके सुद्धा आले. म्हणजे दोन्ही बाजूने युद्ध एक घमासान युद्ध बघायला मिळालं, जेथे भंडारी सुभेदार विरुद्ध अंश वॉरियर्स 44-44 नागाव यामधलं युद्ध आपण बघतोय. आणखी एक या ठिकाणी आयकॉन खेळाडू जो या मॅच मध्ये खेळतोय त्याचं नाव आहे अनुज राऊत. अनुज राऊत अर्थात रिलायन्स नवगाव संघासाठी कॅप्टन म्हणून होता. अविनाश राऊत हे त्याचे वडील कॅप्टन म्हणून बराच वर्ष होते. विकेट किपर म्हणून त्यांनी कामगिरी चांगली केली. रिलायन्स नवगावला खऱ्या अर्थाने उच्च स्तरावरती नेण्याची कामगिरी या खेळाडूंनी केली. परंतु यावर्षी त्यांनी घेतलेला निर्णय हा सगळ्यांनी अचंबित करणारा निर्णय त्यांनी घेतला आणि तो मात्र लखमादेव नवगावमध्ये गेला. नवगावमध्ये गेला त्यांनी लखमादेव नवगावला पहिले 2 पारितोषिकं मिळवून दिली. आपल्या संघाला विजेतेपण मिळवून दिला. तोच हा अनुज राऊत. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार आलाय, परंतु प्रयत्नांना मात्र 100% योगदान होतं. षटकार फ्लॅट अँड फ्युरियस षटकार. अलिबागचा हा एक कॅप्टन, एक चांगला सफल कॅप्टन म्हणून ओळखला रिलायन्स नवगाव संघासाठी. परंतु लखमादेव नवगाव संघ काही वर्ष अगदी बक्षिसापासून वंचित होता. नवीन खेळाडू होते, अनुभव कमी होता आणि त्या नवीन खेळाडूंमध्ये हा एक अनुभवी खेळाडू गेला आणि लागोपाठचे दोन्ही अजिंक्यपद त्याने पटकावलं होतं. हाच तो अनुज राऊत. यावेळेला चेंडूचा फटका फसलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरवरती क्षेत्ररक्षक तैनात. फलंदाज यावेळेस बॅक टू द पॅव्हिलियन होते. तो फलंदाज आहे तो सेहेश कोलतनकर. बॅक टू द पॅव्हिलियन. खेळाची 11 मिनिटं संपलेली आहेत. 11:15 मिनिटं जवळजवळ झालेली आहेत. याचा विचार करा आणि पुढील षटकार आपण त्या पद्धतीने टाकायचे आहेत. आमचे गुणलेखक आर्यन पाटील अगदी तत्पर आहेत बघा. टाइम व्यवस्थित लावला जातोय, त्या ठिकाणी गुणलेखन केलं जातंय आणि त्या ठिकाणी अगदी चांगलं गुणलेखन आर्यनच्या माध्यमातून काल आम्ही आज बघितलं, जो ऑफलाईन गुणलेखकाची कामगिरी करत आहे. नवीन फलंदाज येतोय सतीश पाटील. आयकॉन आहे अर्थात सतीश पाटील असे गाव जर आपण बघितलं श्रीवर्धन आणि श्रीवर्धन तालुक्यातून तो बिलॉंग करतोय आणि या केहिम संघासाठी तो आज आयकॉन म्हणून आहे आणि त्याला श्रीवर्धनचा हार्दिक पांड्या म्हणून त्याचा उल्लेख सुद्धा केला जातो. श्रीवर्धन तालुक्यामध्ये त्याला हार्दिक पांड्या म्हणून ओळखला जातो. अशी त्याची बॅटिंग आहे. ऑलराऊंडर म्हणून संघामध्ये तो दाखल आहे. असा हा हार्दिक पांड्या आज मैदानामध्ये येतो. नॉन स्ट्राईक वरती आहे तो म्हणजे सतीश पाटील. स्ट्राईक वरती आपण सतीश पाटील स्ट्राईक वरती आपण बघतोय. पुढे सरसावून स्ट्रोकला खेळलाय. लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आकाश तवसरकर फिल्डिंग करतोय. तोपर्यंत 1 धाव मात्र मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे सरकले. शुभम मांजरेकरच्या साथीने यावेळेला आपण बघतोय सतीश आलाय. 1 धाव येतोय. एका धावेने धावसंख्या पुढे सरकले. 36 वरती पोहोचले. षटक नंबर आपण बघतोय ते 3रं सुरू आहे. धावसंख्या जर बघितली तर 12 धावांच्या सरासरीने वाटचाल करतोय. एक चांगला स्कोर या ठिकाणी उभा केलेला आहे तो म्हणजेच भंडारी सुभेदार केम संघाने. अर्थात पेडणेकर साहेबांची ही टीम, अभिषेक पेडणेकर साहेब आणि शुभम मांजरेकर त्याचे कॅप्टन आहेत आणि या टीमचा जर विचार केला तर ही फिल्डिंग करणारी जो भंडारी सुभेदार या ठिकाणी बॅटिंग करतोय आणि 6 मिनिटांमध्ये आपल्याला अजून 9 चेंडू टाकायचे आहेत. याचा विचार करा, नाहीतर मग आपल्याला दंडित केलं जाईल. त्या ठिकाणी आपल्याला दंड ठोठावला जाईल. गोलंदाज पुण्याचे एकदा अनुज राऊत. गोलंदाजी मार्कवरती समोरती कॅप्टन आहे मांजरेकर. शुभम मांजरेकर हा श्रीवर्धन तालुक्यातला खेळाडू आज अलिबागच्या या मैदानावरती राजा शिवछत्रपती क्रीडांगणावरती केमच्या या मायनाक भंडारी चषकामध्ये आपला
खिल उंचावताना दिसतोय. भंडारी बहुउद्देशीय सामाजिक संस्था अलिबाग यांच्या वतीने आयोजित ही भव्य दिव्य अशी टेनिस क्रिकेटची स्पर्धा राजा शिवछत्रपती क्रीडांगणावरती आपल्याला बघायला मिळतोय. अर्थात आपण दोन्ही संघांचे मालक हे खूप महत्त्वाचे आहेत, कारण त्यांनी या टीम खरेदी केल्यात आणि त्यामुळे या बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून क्रिकेटचा विकास व्हावा, भंडारी समाजाच्या खेळाडूंचा क्रिकेटचा विकास व्हावा, त्यांची शरीरयष्टी चांगल्या दर्जाची राहावी आणि पुढे पुढे भंडारी समाजाचं नाव हे अख्ख्या महाराष्ट्र नव्हे तर भारतभर या क्रिकेटच्या पटलावरती गाजावं. बहुउद्देशीय याचा उद्देशच आहे की प्रत्येक उद्देश मग कुठलाही प्रकारचा कला, क्रीडा आणि राजकीय अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये समाज कार्य करताना या समाजाची वाढ करण्याचा प्रयत्न या संस्थेच्या माध्यमातून केला जातोय. खेळाची जवळजवळ 15 मिनिटं संपलेली आहेत. षटक तिसरं प्रगती पथावरती आहे जे अनुज राऊतचं आपण बघतोय. धावसंख्या एकूण धावफलकावरती आहे 36 ना, 36 धावा धावफलकावरती आहेत. बघ नक्की 37 ना, 37 धावा झाल्यात. एच अँड नॉट टेकन. विकेट किपरने झेल सुटलाय. या ठिकाणी विकेट किपरच्या रूपात आपण जो पाहतोय विकेट किपर आहे संदीप माने यांनी खूप मोठी चुकी केलेली आहे, कारण हार्दिक पांड्यासारखा जो श्रीवर्धन तालुक्यातला खेळणारा खेळाडू त्याचा जीवनदान दिला, त्याचा सोपा झेल सोडलाय आणि हा झेल सुटलेला झेल यावेळेला हार्दिक पांड्या काय करणार, अर्थात सतीश हा काय करणार हे आपल्याला नक्की पुढे बघायला मिळेल. 3 षटकं संपलीत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा आकाश तवसालकर आपला दुसरं षटक घेतोय. स्वतः कॅप्टन आहे, त्यांनी जबाबदारी घेतली की मी 2 षटकं टाकू शकतोय. माझा अनुभव, माझा खेळण्याचा संपूर्ण व्यावसायिक क्रिकेट आणि त्या दृष्टिकोनातून आकाश आपल्या खांद्यावरती जबाबदारी दुसऱ्या षटकाची घेतोय. 37 धावा धावफलकावरती लागल्यात आणि संघाच्या कॅप्टन विरुद्ध कॅप्टन पुन्हा एकदा मैदानात असेल, कारण पहिले 3 चेंडू आकाशच्या बाजूला होते, 3 चेंडू अपोजिट संघाच्या कॅप्टनच्या बाजूला होते. पुन्हा एकदा त्यांच्यातलं युद्ध सुरू झालंय. यावेळेला रिव्हर्स स्वीट हिट. वाह, नेत्र दीपक, डोळ्याचं अक्षरशः पारणं फिटावा असा हा षटकार सरळ कव्हर पॉइंटच्या वरून खेळलाय. 6 धावेसाठी शुभम मांजरेकरने पहिल्या चेंडूवरती आकाशच्या षटकार लावलाय आणि श्रीवर्धनने आपला झेंडा या चेंडूवरती रोवलाय. अलिबाग विरुद्ध श्रीवर्धन अशी ही लढत, कॅप्टन विरुद्ध कॅप्टन. बघा कॅप्टनकडे काय स्टॅमिना आहे. श्रीवर्धनचा हा शुभम मांजरेकर कॅप्टनसाठी का योग्य आहे हे इकडे बघायला आपल्याला मिळतोय. ज्याला अभिषेक पेडणेकरने खरेदी केला होता आणि कॅप्टनची जबाबदारी स्वीकारली. डान्सिंग डाऊन द विकेट, मिड विकेटच्या बाहेर दुसरा बॅक टू बॅक शुभम मांजरेकरच्या बॅटमधून षटकार. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आणि धावसंख्या अगदी उसाली घेतोय आणि ती आर्यनच्या माध्यमातून आपल्याला समजतोय. 49 धावा. पहिल्या मॅच मध्ये 50 धावा झाल्या होत्या बघा, आणि आतापर्यंत 4थं षटक सुरू आहे आणि या मॅच मध्ये 18 मिनिटं संपलेली आहेत. या पहिल्या सत्रामध्ये 18 मिनिटाचा खेळ संपलेला आहे. यावेळेला आपण बघतोय दिल स्कूप केलाय, दिल स्कूप सुद्धा उडवलाय. 7 लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर शुभम मांजरेकरच्या बॅटमधून तिसरा सलग मोठा फटका चौकारासाठी. आज चौफेर 360 डिग्री मध्ये खेळणारा हा खेळाडू आपण बघतोय शुभम मांजरेकर. श्रीवर्धनचं नाव या अलिबाग तालुक्यामध्ये गाजवताना दिसतोय आणि अप्रतिम
तारीफ करू तेवढी कमी. चौथ्या चेंडूवरती आणखी एक मोठा गॅप मधून सरळ लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर चौकार. चौथा फटका मोठा आलाय. शुभम मांजरेकरने तारीफ काबिल बॅटिंग केले. धावसंख्या एकूण वाढतोय ती म्हणजेच 57 वरती. आजच्या दिवसातला दुसऱ्या मॅच मधला हा सर्वोत्कृष्ट स्कोर बघतोय. पहिल्या मॅच मध्ये 50 धावा झाल्या होत्या आणि तिथे सामना मात्र डिफेन्स झाला होता. यावेळेला मात्र घुटना टेक आणि तमाशा देख असा स्ट्रोक खेळायचा होता. त्या ठिकाणी ऑफस्टम्पच्या बाहेर शफल होऊन त्याला पुन्हा एकदा फ्लिक पद्धतीने खेळायचा होता. मात्र चेंडू सरळ विकेट किपरच्या हातात गेलाय. खेळाची या ठिकाणी 19 मिनिटं संपलेली आहेत आणि अजून एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे मला वाटतं हे 4 षटकं जी 20 मिनिटांमध्ये होते ती पूर्ण होतात. एकाच सेकंद पुढे मागे चालेल. लॉंग ऑफ वरती झेल होता आणि तो मात्र यावेळेला पकडलाय आणि शुभम मांजरेकरचे एक उत्कृष्ट दर्जाचे खेळ संपुष्टात आले. बघा काय बॅटिंग केले या खेळाडूंनी. या खेळाडूंनी या मॅच मध्ये तब्बल 5 चौकार लगावलेत आणि त्यांनी एकूण 3 षटकार लगावलेले आपण बघतोय. 5 चौकार 4 चौकार आणि 3 षटकारांची त्याची खेळी या मॅच मध्ये बघितली तर कॅप्टन इनिंग तारीफ करावी लागेल. त्यांचे संघ मालक आहेत ते अगदी खुश असतील. बघा किहीम गावचे संघ मालक आणि सिवर्धनचा कॅप्टन त्यांनी घेतला होता या ठिकाणी शुभम मांजरेकरला आणि आज त्यांनी खडा उतरलाय. अक्षरशः जो विश्वास ठेवला होता त्यावरती तो सार्थक ठरवला त्याने. शुभमची तारीफ करावी लागेल. त्याची एकूण धावसंख्या आपण बघितली तर या मॅच मध्ये 34 धाबावरती तो बाद होऊन परतला. 11 चेंडू आणि 34 धाबांची खेळी संपुष्टात आले आणि इथे मात्र विकेट गेलाय. 2 बाद एकूण धावसंख्या आहे ती म्हणजे 57 वरती. नवीन फलंदाज येतोय स्ट्राईक वरती. श्रुतेज गोलंदाजी मार्क वरती अंतिम षटक घेऊन येतोय. सौरभच्या हातात चेंडू सोपवलेला आहे. सौरभ गोलंदाजी मार्क वरती येतोय तो म्हणजे सौरभ पाटील गोलंदाजी मार्क. नवीन फलंदाज श्रुतेज. पहिला चेंडू मात्र ऑफ स्टंपच्या बाहेरून येतोय. वाईडचा इशारा आहे. अतिरिक्त धाव मिळतो या चेंडूवरती. अतिरिक्त धावेने धावसंख्या एकूण पोहोचले ते 58 वरती. जेथे बघा आपण आज 2 प्रमुख खेळाडू 3 एकूण खेळाडू जे आपण बघितले तर ग्रामीण क्रिकेट बरोबर व्यावसायिक क्रिकेट खेळणारे खेळाडू या मैदानामध्ये आहेत आणि अशा खेळाडूंच्या समोरती खूप चांगला स्कोर उभा केलाय तो सिवर्धन तालुक्याच्या या खेळाडूंनी. या चेंडूवरती अजून एक धाव मिळतोय. 2 धावेने धावसंख्या पुढे जाईल. चेंडू गेला होता पॉइंट वरती. क्षेत्ररक्षक डीप कव्हर वरून येतोय फिल्डिंग करतोय मात्र 2 धावेने धावसंख्या एकूण वाढतोय ते म्हणजे 59 वरती. चेंडू आतापर्यंत संपलेत 2 चेंडू. 1 चेंडू संपलाय. ही 2 घेतल्या. मागाची वाईटची धरून किती 60 धावा झाल्यात. 60 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि षटक सुरू आहे ते 5वं आणि अंतिम. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. शुभम पाटील गोलंदाजी मार्कवर. या ठिकाणी आडव्या बॅटने खेळला. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू येतोय काऊ कॉर्नरच्या दिशेला जेथे आकाश तवसळकर फिल्डिंग करतोय आणि धाव मात्र 1 मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे जातोय. 61 धावा धावफलकावरती लागल्यात. जेथे बॅटिंग करणारा संघ भंडारी सुभेदार किहीम हा संघ आहे तर त्यांच्या विरुद्ध अंश ऑडियन्स 44-44 नागाव अर्थात निखिल मयेकर सरपंच नागाव ग्रामपंचायतचे आणि सम्राट सरपंच. आज गेल्या 42 वर्ष ज्या घराण्याचं नाव या सरपंच पदावरती आहे असे अर्थात निखिल मयेकर आणि त्यांच्या मालकीचा हा संघ आहे. अर्थात हे कुटुंब 42 वर्षाहून जास्त या सरपंच पदावरती आपण बघतो. निखिल मयेकर यांच्या पत्नी सौभाग्यवती या सरपंच पदावरती आज रुजू आहेत
आणि ज्यांच्या माध्यमातून गेल्या 4 टन जे 25,000 रुपये रोख रक्कम या मंडळासाठी लाभत आहेत असे निखिलजी मयेकर या मालक या संघाचे आज बराचसा वेळ आपण पाहतोय राजनजी भाई नार्वेकर ज्यांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक गेल्या 3 वर्ष आणि 4थ्या वर्ष या ठिकाणी स्पॉन्सर केलेलं आहे असे राजन भाई नार्वेकर या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. संपूर्ण वेल आपल्या या मायनाक भंडारी चषकाला देत आहेत आणि त्यांचा उद्देश खूप मोठा आहे. आज छोट्या मुलापासून ते अगदी वडिलांपर्यंत असे त्यांचे मित्र कित्येक पाहिले. प्रत्येकाबरोबर अगदी प्रेमाचा संबंध, कधी कोणाच्यावरती रागावणार नाही. हसरा मुका चेहरा म्हणजेच आमचे राजनभाई नार्वेकर, माजी पंचायत समिती सदस्य. हा कालखंड त्यांनी विकास केला आपल्या गावासाठी. नेहमीच क्रिकेट असो कबड्डी असो त्यांची देणगी खूप मोठी असते, अनमोल असते. कातलपाडा गाव हे त्यांचं एक नेहमीच पाहिलं. अत्यंत सुंदर फिल्डिंग बघा त्या ठिकाणी. शॉर्ट थर्डमॅनवरती जो 30 गजच्या दायऱ्यामध्ये क्षेत्ररक्षक होता त्यांनी डाईव्ह मारला आणि हा चेंडू अडवला. तिथे 4 धावा त्यांनी अडवल्यात बघा. 63 धावा झाल्यात आणि 64 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. शेवटच्या चेंडूवरती 1 धाव जरूर आली परंतु तारीफ करावी लागेल त्या फिल्डरची. आपल्याला स्वतःला झोकवलं होतं, जमिनीवरती लोलन घेऊन तो चेंडू त्याने अडवला. हे पाहिजे आपलं 100% मैदानावरती गेल्यानंतर देणे तर काय असतं. अगदी कुठल्याही जखमेला कुठलीही दुखापत जरी झाली तरी चालेल परंतु मी हा चेंडू अडवणार आणि तो 30 गजच्या दायऱ्यामध्ये अगदी वेगवान चेंडू होता तो त्याने अडवला. 63 धावा झाल्या. 64 धावांचं आव्हान हे यापुढे असेल ते म्हणजे अंश वॉरियन 44-44 या संघावरती. हॅलो व्यासपीठावर सन्माननीय नागावचे युवराज आदरणीय निखिलजी मयेकर अंश वॉरियर संघ 4444 याचे मालक आज इथे आपल्याकडे उपस्थित आहेत. मी संस्थेच्या वतीने दर्शनजी पारकर तसंच सचिन दादा आहे त्यांना विनंती करतो की निखिलजी मयेकर यांचा सन्मान करायचा आहे. त्यांना मायेची शाल आणि एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे सन्मान करायचा आहे. आदरणीय निखिलजी मयेकर मागील 40 वर्ष नागाव सारख्या ग्रामपंचायतीवर सरपंच मध्ये विराजमान असलेले घराणं आता त्यांच्या सौ हर्षदा वहिनी धन्यवाद निखिलजी मयेकर साहेब. धन्यवाद अध्यक्ष. तसंच माझी वही खाली श्री प्रतीक पाटील इथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो आपण मान सन्मान घ्यायचा आहे. मी कल्पेश खवणेकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते श्री प्रतीक पाटील यांचा सन्मान करायचा आहे. मायेची शाळ आणि सन्मान चिन्ह देऊन तदनंतर राहुल कदम यांना विनंती करतो की आपल्या खवणेकर साहेब आपल्या शुभ हस्ते राहुल कदम संस्थेचे सदस्य कल्पेशजी खवणेकर यांच्या हस्ते राहुल कदम
तसंच संदीपजी भोईर साहेब मी आपल्याला विनंती करतो. कल्पेशजी खवणेकर 2-4 सत्कार आपले हस्ते शुभास्ते व्हावे. तसंच नागाव ग्रामपंचायत सदस्य आदिजी मोरे हे इथे उपस्थित. मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आदिजी मोरे लक्षात घ्या, हे असं नाव आहे, 2 नावं आहेत नागावमध्ये, सुनील शाबासकर साहेब आणि आदिजी मोरे. हे कधी सन्मान घ्यायला, कधी मोठेपणा घ्यायला पुढे येत नसतात, पण आम्ही त्यांच्या कार्याला सलाम करतो नेहमी. आणि म्हणूनच त्यांना त्याचं थोडासा जे काही मान सन्मान व्हायचा आहे तो व्हायला पाहिजे, यासाठी आम्ही त्यांना आग्रही आहोत. त्यांच्यासाठी मी विनंती करतो आदिजी मोरे यांना. आदिजी मोरे मी पुढील माहिती धुरा श्री संजय म्हात्रे साहेब यांच्याकडे देतोय. धन्यवाद विलास सर. पुन्हा एकदा मैदानावरती आपण जाऊया, जिथे एक घमासान युद्ध सुरू आहे. टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून भंडारी सुभेदार किहीम विरुद्ध अंश ऑरियन्स 44-44 नागाव यांच्यामधले लढत आपण बघतोय. निखिलजी मयेकर या मॅचसाठी आलेले आहेत, ते संघ मालक आहेत आणि आपला मॅच सुरू आहे. आणि आपला बहुमूल्य वेल बघा, एक राजकीय हस्ती आहे आणि परंतु आपली भंडारी प्रीमियर लीग, मायनाक भंडारी प्रीमियर लीग चषक आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आज आपला संघ असताना त्यांनी स्वतःहून इथे उपस्थित दिलेली आहे. म्हणजे बघा, एवढ्या मोठ्या जबाबदारीवरती असताना सुद्धा या चषकाच्या, या त्यांच्या मालकीच्या संघाकडे ते सपोर्टर म्हणून इथे उपस्थित आहेत. त्यांचं मंडळाच्या वतीने खूप खूप हार्दिक स्वागत असणार आहे. आणि दोन्ही सुद्धा व अभिषेक पेडणेकर सुद्धा या ठिकाणी स्वतः कॅप्टन संघाच्या बरोबर ते खेळत आहेत. मॅचला सुरुवात होतोय. तर पुन्हा एकदा या मॅचचं धावतं समालोचन आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. देखिए पहले गेंद को सीधे बल्ले से वैभव अंबुकर ने खेल दिया. मिड ऑन के ऊपर 30 गज के दायरे में गेंद को फीड किया, मगर तब तक दोनों बल्लेबाज ने अपना छोर बदली किया और पहला रन यहां से चुरा लिया. देखिए वैभव अंबुकर और यहां से अनुज राहुत, 2 बल्लेबाज, दोनों ही बल्लेबाज अनुभव वाले हैं. काफी सारा अनुभव, काफी क्रिकेट उन्होंने खेली है. देखिए अपील होता हुआ और यहां से हम्पायर ने उंगली उठाई और बल्लेबाज अनुज राउत गोल्डन डक के शिकार बने. अनुज राउत बैक टू द पैविलियन. पहले ही ओवर में दूसरी गेंद के ऊपर बड़ा झटका. अनुज राउत जो आइकॉन खिलाड़ी थे, आज टीम में दाखिल हुए थे, उन खिलाड़ी को गोल्डन डक के ऊपर आउट कर दिया. दोनों भी आइकॉन खिलाड़ी सलामी के रूप में आए थे. वैभव नहीं सुशांत है, माफ कीजिए, वैभव नहीं सुशांत है ना, तो सुशांत है ना, वैभव नहीं है यहाँ पे, सुशांत कामले. सुशांत कामले हालांकि शिवशक्ति लोनारे से बिलोंग करते, आज अपनी टीम में शामिल है. हालांकि सुशांत कामले की बल्लेबाजी देखने के लिए चाल माला ना, हाँ जागृति थल, माफ कीजिए, जागृति थल से बिलोंग करते हैं सुशांत कामले. मगर सलामी के रूप में क्या बल्लेबाजी, उनकी तारीफ करूं उतनी कम है. ऐसे सुशांत कामले आज सलामी के रूप में नॉन स्ट्राइक के ऊपर है, मगर अब स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाज आकाश तवसालकर कैप्टन अब 1 डाउन के लिए आए हैं. गेंदबाज के रूप में अपना पहला ओवर लेकर गेंदबाज सतीश पाटिल. अच्छी गेंद मिडान के ऊपर खेली थी. देखिए गेंदबाजी, देखिए लाइन और लेन से गेंदबाजी होती हुई 3 गेंदें उन्होंने अब तक सतीश पाटिल ने डाली है. हालांकि सीवरधन के खिलाड़ी आज अच्छी तरह से गेंदबाजी करते हुए 3 गेंद के ऊपर यहां से देखा जाए तो सिर्फ 1 रन खर्च किया, 1 विकेट. ये चौथी गेंद इस बार फुल कर दिया. काफी देर तक हवा में गेंद फील्डर के सर के ऊपर
मिड विकेट के बाहर शानदार छक्का। देखिए वहां पे फील्डर खड़े थे, शुभम मांजरेकर देखते हुए रहे और यहां से गेंद सीधे हवा से लहरें बातें करते हुए शानदार छक्का जड़ दिया। आकाश तवसालकर ने इस बार छक्के के साथ अपना खाता खोला और शानदार तरीके से उन्होंने छक्का जड़ दिया। छह रन के साथ स्कोर छलांग लेता हुआ 7 के ऊपर जीतने के चाहिए 64 रनों की जरूरत, 64 रनों की जरूरत है। हालांकि रन रेट के हिसाब से देखा जाए तो पर ओवर यहां से रन रेट जीतने के लिए चाहिए 12.80, लगभग 13 के अवसर से यहां से रन बनाने होगी हर एक ओवर में। और पहला ओवर शुरू 30 गज के दायरे में देखी जाए तो अब तक यहां से 5 गेंदें फेंक चुके हैं, रन बने हैं 8 रन स्कोरबोर्ड के ऊपर। 5 गेंद के ऊपर 8 रन 30 गज के दायरे में। जो पाबंदी वाला ओवर है वो 30 गज के दायरे में वो अब तक 5 गेंदें और 8 रन खर्च किए, 1 विकेट। इस बार रिवर्स स्वीप मगर सीधे फील्डर को ढूंढ लिया था। देखिए फील्डर ने यहां से गेंद को रोका, टॉप वहां पे गेंद को रोकने में कामयाब हुए, कोई रन नहीं। यहां से देखा जाए तो 4 रन मिल सकते थे, मगर तारीफ करनी होगी उस फील्डर की। 30 गज के दायरे में इतना जो तेज शॉट आया था उस शॉट को रोकने में कामयाब हुए, तारीफ करूंगा उस फील्डर की। उसका नाम है फील्डर का नाम क्या था? बाला श्रेयस। उन्होंने बढ़िया फील्डिंग की। पहले ओवर की समाप्ति के बाद 1 विकेट के बाद रनों का पीछा करते हुए अब तक रन बन चुके हैं यहां से नागांव टीम के। हालांकि अंश वॉरियंस 44-44, 44-44 नागांव इस टीम के। पहले ओवर में 8 रन और 1 विकेट। आइकॉन गेंदबाज श्रीलेश अम्बरे गेंदबाजी के लिए तैयार होते हुए। नीचे पहला और टीम की ओर से दूसरा पावर प्ले का ओवर है 30 गज के दायरे में। हालांकि देखा जाए तो 3 फील्डर बाउंड्री लाइन के ऊपर रखे हुए, एक लॉन्ग ऑफ है, एक काऊ कॉर्नर और एक जो स्क्वायर लेग खड़ा हुआ है। पहली गेंद के ऊपर हवा में खेल दिया, लॉन्ग ऑफ मौजूद था और उसी को ढूंढ लिया आकाश तवसालकर। बैक टू द पैविलियन। एक छक्के और 1 रन से इन्होंने पारी को जरूर सजाया था, मगर लॉन्ग ऑफ मौजूद होने के बावजूद देखिए थोड़ी सी गेंद उन्होंने लॉन्ग ऑफ के ऊपर खेली और अपना कीमती विकेट खोया। बिग विकेट, एक बड़ा विकेट यहां से खोता हुआ टीम अंश ऑडियंस 44-44 नागांव। गौरव बोरकर 2 विकेट खोने के बाद गौरव बोरकर सीवर्धन से बिलोंग करते आज 44-44 नागांव के लिए यहां से खेलते हुए अंश ऑडियंस 44 नागांव इस टीम के लिए खेलना चाहते हैं। सुशांत कामले के साथ बल्लेबाजी के लिए तैयार होते हुए, जबकि दूसरा ओवर अब शुरू है। सन्माननीय प्रसादजी मोहिते साहेबांचं या व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्यासाठी मी आयोजकांच्या वतीने विनंती करतोय की आपण सन्माननीय मोहिते साहेबांचं स्वागत आणि सन्मान घ्यायचा आहे। भंडारी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे। मायेची उबदार शाल आणि या स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात येत आहे। मायनाक भंडारी चषकाची एक गोड आठवण म्हणून त्यांना एक चषक देऊन त्या ठिकाणी त्यांचा सन्मान होत आहे। खूप खूप धन्यवाद। आजचा बहुमूल्य वेळ आपण या ठिकाणी दिलात त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद।
एक बार फिर गेंदबाज की तरफ जाते हैं। गेंदबाज लेफ्ट हैंड उड़ते विकेट गेंदबाजी फ्लिक किया था, मगर देखिए विकेट कीपर के हाथों में गेंद, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। यहाँ से देखिए तीनों गेंद डॉट आती हुई, पहले गेंद के ऊपर विकेट, दूसरी गेंद डॉट, तीसरी गेंद डॉट और चौथी गेंद डॉट। यहाँ से 4 गेंदें उन्होंने डाली। आइकॉन खिलाड़ी है, देखो 4 गेंद डॉट और 1 विकेट। ये 5वीं गेंद हवा में है, फील्डर नहीं है, फील्डर 30 गज के दायरे में था, फील्डर पीछे गेंद को रोकने में कामयाब। वाह, लाजवाब, गेंद को रोका, फील्डर जहां पे सपोर्ट करने के लिए आया था उसके तरफ गेंद को ढकेल दिया और वहां से रन रोकने में कामयाब हुए। रिव्ह्यू घेतलेला आहे, पंचांनी रिव्ह्यू घेतलाय बघा, जो चौकार अडवलाय त्यासाठी रिव्ह्यू आहे। थर्ड अंपायरला विनंती आहे आपण तिकडे जायचं आहे, चौकार आहे की चेंडू रोकलाय असा रिव्ह्यू असेल। धावसंख्या आपण जर बघितली तर दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत धावा आहेत त्या फक्त 8च धावा आहेत बघा। या चेंडूवरती आपण प्रतीक्षा करत आहोत, जे यूट्यूबला प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत त्या प्रेक्षकांचं मी संजय म्हात्रे धोकोडे मायनाक भंडारी चषक 2025च्या 4थ्या पर्वामध्ये आपलं खूप खूप स्वागत करतोय, कारण आपण या मॅचचा आनंद घेत आहात। संपूर्ण महाराष्ट्रभर या स्पर्धेची चर्चा आहे, ती म्हणजे मायनाक भंडारी चषक 2025, जो किहीम गावामध्ये जे राजा शिवछत्रपती क्रीडांगण आहे अलिबागच्या या किहीम ग्रामपंचायतीमध्ये हे चषक सुरू आहे। ज्या पंचायतचे सरपंच पिंट्या शेठ गायकवाड आज या गावाचा विकास करण्यासाठी अगदी तत्पर आहेत आणि त्यांच्या गावामध्ये ही स्पर्धा सुरू आहे। अगदी श्रीवर्धन तालुक्यामधले संपूर्ण महाराष्ट्रावरचे खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत असतात आणि एक मानाची आणि प्रतीक्षेची स्पर्धा ही मायनाक भंडारी चषक 2025 मध्ये आपण आहात। आपलं खूप खूप स्वागत है। 2 रन इस गेंद के ऊपर आते हुए, हालांकि गेंद को रोकने में कामयाब हुए थे फील्डर। आखिरी गेंद इस ओवर की, आगे निकलकर एक बार फिर कवर के ऊपर से खेल दिया, 2 फील्डर गेंद के पीछे, एक बार फिर कोशिश अच्छी, मगर गेंद हाथ से छिटकते हुए सीधे बाउंड्री लाइन के बाहर, डीप कवर बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। 14 रन स्कोर बोर्ड के ऊपर आते हैं। हालांकि औसत चाहिए लगभग 13 की, और 2 ओवर के समाप्ति के बाद सिर्फ 14 रन स्कोर बोर्ड के ऊपर आते हुए, यानी कि अभी से ये टीम बैकफुट पे जाती हुई। कुल मिलाकर इस ओवर में 26 रनों की जरूरत थी, मगर 14 रन अब तक स्कोर बोर्ड के ऊपर है। तो रन और गेंद के बीच में जो फासला है वो थोड़ा सा लंबा होता हुआ। देखिए 2 ओवर की समाप्ति हुई, यानी कि 18 गेंदे और जीतने के लिए चाहिए 50 रनों की जरूरत। औसत जो बढ़ती हुई, जो रिक्वायर रन रेट है वो 17 का अब बढ़ता हुआ। करंट रन रेट देखा जाए तो सिर्फ 7 का है और रिक्वायर रन रेट चाहिए 17 का। 18 गेंदे और 50 रनों की जरूरत ये मुकाबला जीतने के लिए। यहाँ से टीम अंश ऑडियंस 44-44 नागांव इस टीम के लिए, यानी कि कैप्टन उनके जो है आकाश सवसालकर की टीम के लिए निखिल जी मयकर जिनके मालिक है, उस टीम को जीतने के लिए चाहिए 18 गेंदे और 50 रनों की जरूरत। एक बार फिर अपना निजी दूसरा और टीम की ओर से तीसरा ओवर लेके आए गेंदबाज, मगर उसका स्वागत किया चौके के साथ, डीप एक्स्ट्रा कवर के ऊपर से शानदार गेंद को लॉफ किया था यहां से सुशांत कामले ने, और चौके के साथ स्कोर में बढ़ोतरी होती हुई 18 रन स्कोर बोर्ड के ऊपर आए हैं। पहली गेंद के ऊपर चौका आया, पहले ओवर में सिर्फ रन खर्च किए थे 8 इस गेंदबाज ने और दूसरे सतीश पाटिल ने, और दूसरे ओवर में पहली गेंद के ऊपर चौका आया। जब तक सुशांत कामले है तब तक मैच जीत सकती है। सुशांत कामले लंबे रेस के घोड़े हैं।
और लंबे रेस के खिलाड़ी है। सुशांत कामले ने कई बार मैच जीता दिए है अपनी टीम के लिए। ओपनर के रूप में कई बार उन्होंने अच्छी बल्लेबाजी की है। आज भी उनका अगर विकेट के ऊपर आखिरी तक रहते तो मैच निकल सकता है। उनको मालूम है, उनको उसका पूरा आत्मविश्वास है। ऐसा विकेट चटकाने के लिए गेंदबाज एक बार फिर वापिस आए हैं। सतीश पाटिल को लेके आए हैं कैप्टन। हालांकि आकाश सवसालकर शुभम मांजरेकर ने एक बार फिर गेंदबाज को लेके आए। दूसरा ओवर उनके कंधे के ऊपर दिया है क्योंकि उनके ऊपर पूरा भरोसा है शुभम मांजरेकर को। खिलाची 13 मिनिटं झालीत याची आपण नोंद घ्या। सुशांत ने इस बार गेंद को खेल दिया, स्क्वायर लेग के ऊपर मोड़ दिया था। गेंद को खेलना चाहते थे लॉन्ग ऑन और मिड विकेट की तरफ, मगर गेंद ने बल्ले का बाहरी हिस्सा लिया और शॉट फाइन लेग की तरफ गेंद गई। एक रन जरूर मिलता है सुशांत कामले को। स्कोर में बढ़ोतरी होती हुई स्कोर कुल मिलाकर 19 रन स्कोरबोर्ड के ऊपर। एक बार फिर सतीश पाटिल अपने बॉलिंग मार्क के ऊपर पूरा लंबा रनअप है। देखा जाए तो 20-22 कदमों का स्टार्ट होगा उनका, लंबे रनअप के साथ गेंदबाजी करते हुए। राइट आर्म ओवर द विकेट। ये गेंद फुल टॉस से उससे फ्लिक किया दिल स्कूप शॉट खेलकर सीधे लॉन्ग लेग फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर शानदार छक्का। और बीमर के लिए रिव्यू लिया है, अंपायर ने रिव्यू लिया है बीमर के लिए। देखा जाए तो ये रिव्यू है। देखिए छक्का तो आता है मगर रिव्यू अगर सक्सेस होता, ये बीमर होता तो और एक नो गेन हो सकती है। खेल रुका हुआ सा रिव्यू लिया है। हालांकि ये बीमर अगर होती है तो छक्का और एक नो का रन भी मिल सकता है। थर्ड अंपायर वहां पे वो चेक कर रहे हैं सुशांत कामले और उनके साथी बल्लेबाज यहां से खुलकर खेल रहे हैं क्योंकि स्कोर अब बढ़ता हुआ। जिस छक्के की जरूरत थी इसी वक्त छक्का आया था, एक चौका लगा, उसके बाद में ये छक्का आ चुका है। पहली गेंद के ऊपर चौका, दूसरी गेंद के ऊपर एक और तीसरी गेंद के ऊपर छक्का आया है। तो ये गेंद बीमर नहीं है, छक्का आता हुआ फिर डिलीवरी है। तो शानदार छक्के के साथ स्कोर कुल मिलाकर 25 रन स्कोरबोर्ड के ऊपर। अभी भी लक्ष्य काफी लंबा है, 64 रनों की जरूरत है, 64 रनों की जरूरत थी। अब तक का तीसरा ओवर शुरू और 15 गेंद के ऊपर 25 रन बन चुके हैं। ये चौथी गेंद सतीश पाटिल एक बार फिर बॉलिंग मार के ऊपर रहा, जबकि सामने मुकाबले के लिए तैयार है बल्लेबाज गौरव सीवरन के इस खिलाड़ी। इस बार गेंद को खेलना चाहते थे ऑन साइड की तरफ सीधे बल्ले से, मगर गेंद ने बल्ले का नीचा हिस्सा लिया और गेंद सीधे अपने फॉलो थ्रू में रोकने में कामयाब हुए। देखिए वापसी की है। सतीश पाटिल एक अच्छे खिलाड़ी है, ऑलराउंडर के रूप में अपनी टीम में दाखिल है। उन्होंने देखिए छक्का खाने के बाद ये गेंद डॉट निकाली। अगली गेंद इस बार देखिए ठीक से बल्ले पे गेंद आई नहीं है, मिरान ऊपर था। जब तक काऊ कॉर्नर मिड विकेट से फील्डर शुभम मांजरेकर गेंद के ऊपर आते फील्ड करते, तब तक एक रन यहां से मिला। एक रन के साथ कोई मिलाकर स्कोर 26 रन आते हुए। आखिरी गेंद, तीसरे ओवर की आखिरी गेंद, 26 रन स्कोरबोर्ड के ऊपर अभी भी जीतने के लिए चाहिए। यहां से देखी जाए तो 38 रनों की जरूरत है। 11 गेंदें और 38 रनों की जरूरत। एक गेंद ये तीनों गेंदें यहां से ठीक से बल्ले पे आई नहीं। सुशांत कामले थे, उन्होंने गेंद को आखिरी गेंद को खेला, एक रन जरूर मिलता हुआ। एक रन के साथ कुल मिलाकर स्कोर 27 के ऊपर, यानी कि अब 12 गेंदें और 37 रनों की जरूरत।
27 बने 37 की जरूरत है। 4 मिनट का खेल है, यानी कि जो 16 मिनट हो चुके हैं, 4 मिनट का खेल। जो देखिए आखिरी ये चौथा ओवर अगर 4 मिनट में पूरा होता है तो एक खिलाड़ी अंदर आ नहीं सकता, मगर 4 मिनट में अगर ये ओवर पूरा नहीं हुआ तो एक एक्स्ट्रा खिलाड़ी 30 गज के दायरे में लेना पड़ेगा। तो यहाँ से 12 गेंदे और 37 रनों की जरूरत। देखो जो रिक्वायर रन रेट है यहाँ से बढ़ता हुआ 18 के ऊपर, यानी कि 18.5 का रिक्वायर रन रेट यहाँ से हर एक ओवर में रन रेट बढ़ता हुआ। जो आलेख है रनों का वो जरूर बढ़ता हुआ। गेंदबाज के रूप में गेंदबाज नया ओवर लेकर निजी पहला और टीम के ओर से चौथा ओवर लेकर गेंदबाज शाही मांजरेकर अपना निजी पहला और टीम के ओर से चौथा ओवर। इस बार गेंद पैड के ऊपर जरूर घूमकर खेला था, गेंद को सुशांत ने वहां पे थोड़ी सी मिस भी और उसका फायदा उठाया। देखिए थोड़ी सी भी गलती होती है, सुशांत रन के लिए तैयार। लेगबाज के रूप में वो 2 रन मिलते हुए, हालांकि पैड के ऊपर लगी थी गेंद, अपील जरूर किया था मगर देखा जाए तो लेग स्टंप के बाहर थे और उन्हीं के कारण वो अपील उन्होंने फेटाला और के 2 रन जरूर मिलते हुए 2 रनों के साथ कुल मिलाकर स्कोरबोर्ड के ऊपर आए हैं 29 रन। 11 गेंदे और 35 रनों की जरूरत है मैच जीतने के लिए। एक बार फिर अगली गेंद मांजरेकर की, इस बार रिवर्स स्वीप खेलना चाहते थे मगर गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर गई, वाइड करार दिया। अतिरिक्त रनों के साथ कुल मिलाकर 30 रन स्कोरबोर्ड के ऊपर आते हुए अभी 34 रनों की जरूरत है। और गेंदे देखी जाए तो 11 गेंदे और 34 रनों की जरूरत है। दिल स्कूप किया और सीधे थर्ड मैन के शॉर्ट थर्ड मैन के सर के ऊपर से गेंद सीधे डीप थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। पाणी घेऊन जायचंय। प्रतिनिधीला विनंती असेल आपण त्वरित पाणी घेऊन जा। आणि मागील 3 वर्षे 1 लाखाच्या भव्य दिव्य रोख रक्कम जी होती म्हणजे रोख रक्कम ते राजन भाई नारेकर यांच्याकडे दिली होती। 4 वर्ष सतत 25,000चं 3 नंबरचं बक्षीस आहे। नागाव ग्रामपंचायत माजी सदस्य सरपंच नंदीशेठ मैकर। पाणी द्या ना लवकर, पाणी आतमध्ये घेऊन जायचंय। गेलेला आहे, गेला थोडंसं वेळ आपल्याकडे आहे, पाणी त्या ठिकाणी जातोय। तत्पूर्वी या मंडळासाठी ज्यांनी उदार हस्ते देणगी दिलेली आहे ते सांगण्यापूर्वी आपण स्कोर सांगूया। 34 धावा झाल्यात, बरोबर ना? 30 धावेची गरज आहे। श्री भास्करजी चव्हाण वरंडे यांच्याकडून 50 ना 5,000 रुपये ही रोख रक्कम या ठिकाणी प्राप्त झालेली आहे। त्यांचं मंडळाच्या 1 मिनिट तो एक बार फिर चलते हैं मैदान के ऊपर जहां पे एक कुशल मैच है। सुशांत कामरे अभी भी मौजूद है क्रीज के ऊपर और गेंदबाज अगली गेंद लेकर इस बार शॉट खेल दी है सीधे लॉन्ग अप और डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन के बाहर 2 फील्डर के बीच में से एक शानदार चौका। 1 बाउंस 4 रन। 4 रनों के साथ स्कोर मिलाकर जा पहुंचा अब तक 38 रन बन चुके। 38 रन स्कोर बोर्ड के ऊपर आते हुए अभी जीतने के लिए जो लक्ष्य चाहिए यहां से देखा जाए तो 26 रनों की जरूरत है और गेंदे हैं इस वक्त 9 गेंदे और 26 रनों की जरूरत है। जो मैच पिछला था वो मैच
वो भंवर में फंस चुका था, उसको साहिल की तरफ लाने की कोशिश कर रहा है बल्लेबाज सुशांत कामले। मैंने पहले ही कहा था सुशांत जब तक है विकेट के ऊपर तब तक मुमकिन है। ये देखिए और एक अच्छा शॉट हवा में खेलते हुए सीधे लॉन्ग स्टॉप बाउंड्री लाइन के बाहर सुशांत कामले के बल्ले से निकलता हुआ ये तीसरा शानदार चौका, लगातार तीसरा हैट्रिक लगाने वाला ये पहला बल्लेबाज तीसरा चौका सुशांत कामले के बल्ले से निकलता हुआ। और कुल मिलाकर स्कोर जा पहुंचा है अब 42 रन, 42 रन स्कोर बोर्ड के ऊपर। जीतने के लिए चाहिए 22 रनों की जरूरत और गेंदे है 8 गेंदे और 22 रनों की जरूरत। देखिए पहला मैच भी इसी प्रकार का था, उस वक्त 7 गेंदे और 22 रनों की जरूरत थी, अब 8 गेंदे और 22 रनों की जरूरत है। एक अच्छा मुकाबला, कड़ा मुकाबला, कांटे का मुकाबला, मगर अब सुशांत मौजूद है। अब तक इस ओवर में उन्होंने रन लिए हैं 13 रन, 4 गेंदें हो चुकी है, 13 रन उन्होंने अब तक इस ओवर में लिए हैं। अच्छी गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर की गेंद को सम्मान पूर्वक तरीके से खेल दिया था, बैट बल्ले का पेस खोला था और उन्हें सीधे शॉर्ट कवर की तरफ खेला था सुशांत ने और अपना छोड़ बदला। एक अच्छे खिलाड़ी की निशानी रहती है, अगर अच्छी गेंद रहे तो उसे सम्मान देना चाहिए, एक रन चुराना चाहिए और अपना रन जो स्ट्राइक का है वो चेंज करना। एक रन के साथ कुल मिलाकर स्कोर जा पहुंचा है इस रन के साथ 43 रन स्कोर बोर्ड के ऊपर चाहिए। अब 21 रनों की जरूरत है, 7 गेंदे और 21 रनों की जरूरत। बल्लेबाज के रूप में स्ट्राइक इनके ऊपर बल्लेबाज है, कौन है तो गौरव बोरकर ना, गौरव बोरकर। आखिरी गेंद के ऊपर एक बड़ा शॉट अगर आता है तो मैच में बने रहेंगी। गौरव ने ठोक दिया मगर गेंद हवा में, शुभम मांजरेकर गेंद के नीचे मगर टकराव। 2 फील्डर की कॉलिंग नहीं है, देखो पूरी तरह से शुभम गेंद के ऊपर आया था मगर उनके साथी फील्डर ने इसे टक्कर दी और यहां से कैच छूटा हुआ। यार ये कैच नहीं छूटा तो ये मैच छूटेगा। देखिए ये कैच काफी महत्वपूर्ण रखता था क्योंकि इस गेंद के ऊपर 2 रन आए और अब जीतने के लिए चाहिए 19 रनों की जरूरत। 6 गेंदे और 19 रन, 3 छक्के और 6 गेंदे। देखिए एक अच्छी पार्टनरशिप, देखिए दो बल्लेबाज के बीच में जहां से देखा जाए तो एक बड़ी पार्टनरशिप होती हुई सुशांत कामले और उनके साथी बोरकर, उनकी जो पार्टनरशिप है एक अच्छी पार्टनरशिप। मगर यहां से मैच जीतना चाहिए, यहां से अगर मैच जीतते हैं तो जो मैच फंसा था वो निकालने में कामयाब होंगे। गेम चेंजर कहा जाएंगे दोनों खिलाड़ी को, सुशांत कामले और बोरकर को। मगर आखिरी ओवर के लिए गेंदबाज के रूप में गेंदबाज आए हैं, क्या नाम? श्रुतेश अन्नाव काय चिंदरकर, श्रुतेश चिंदरकर। ये भी खिलाड़ी है, सीवर्धन से बिलोंग करते, नहीं मुरुड से बिलोंग करते हैं। श्रुतेश पहली गेंद 6 गेंदे, खराब गेंद, काफी खराब गेंद थी, उसका फायदा उठाना चाहते थे मगर बल्ला वहां तक पहुंचा नहीं। देखिए कोशिश की थी, पूरी कोशिश थी यहां से सुशांत कामले की मगर गेंद नो करार दी। अब जो स्कोर है 3 छक्के की जरूरत। देखिए यहां से लक्ष्य है सुशांत का 6 गेंदे और 3 छक्के लगाने, 18 रनों की जरूरत, 6 गेंदे। पहली गेंद खराब आने के बाद गेंदबाज के ऊपर दबाव, प्रेशर। दूसरी फुल टॉस की है मगर गेंद हवा में, फील्डर मौजूद है, यहां पे कोशिश जरूर है दूसरे रन की मगर रनआउट का मौका भी यहां से गया। यहां से एक बार फिर बीमर के लिए रिव्यू लिया है, नो बॉल साठी रिव्यू घेतलेला आहे बघा। बीमरचा ना, हा बीमरचा घेतलाय।
बॉलरचं नाव रे श्रुतेज एक जबरदस्त मुकाबला आपण इकडे बघतोय ज्यामध्ये सुशांतची तारीफ करावी लागेल. अर्थात त्याला मिळालेली बोरकरची साथ सुद्धा कमी नाही आहे. दोघांची पार्टनरशिप आणि त्या पार्टनरशिपच्या जीवावरती या मॅच मध्ये अर्थात अंश ऑडियन्स 44-44 नागाव हा संघ या ठिकाणी चांगल्या पद्धतीने प्रवेश करतोय. निखिल मयेकर ह्या मॅचला पूर्णपणे बघत आहेत कशा प्रकारची ही मॅच आहे, कुठला खेळाडू काय योगदान देतोय हे सगळं काही ते पाहत आहेत आणि त्यामुळे या मॅचमध्ये एक चांगली वेगळी रंगत आलेली आहे. जो सामना पूर्णपणे फसला होता या सामन्याचा विचार सुद्धा करू शकत नव्हतो की हा सामना या ठिकाणी पुन्हा एकदा आपण त्या सामन्यामध्ये प्रवेश करू शकतो, परंतु मला विश्वास होता कारण मला सुशांत कांबळेची बॅटिंग माहिती आहे. सुशांत कांबळेने केलेली कित्येक वर्षाची कामगिरी आणि ज्या ज्या वेळेला सामना फसलेला असतो त्या वेळेला त्या सामन्याला कशा पद्धतीने तो बाहेर काढतो हे माहीत आहे आणि त्याने तो सामना आता बाहेर काढलाय. फक्त त्यावरती विजयाची मोर त्याला लावायची आहे. नोचा इशारा आलाय बघा. या चेंडूवरती 2+ आणखी 1 म्हणजे अजून एक धाव वाढतोय. पंचाने नो दिलेला आहे, थर्ड अंपायरने नो दिलाय, त्यामुळे निर्णय झालेला आहे. शुभम ज्या पद्धतीने पंचाने निर्णय दिला त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. कुठलाही वादविवाद होणार नाहीच आणि होतच नाही कधी, कारण 4 वर्ष आपण हे बघत आलोय. कुठल्याही प्रकारचा वादविवाद या स्पर्धेमध्ये चालत नाही आणि तसं होत सुद्धा नाही आहे. तर या चेंडूवरती एकूण जर बघितला तर 3 धावा आल्यात, त्यामुळे एकूण धावसंख्या ही आहे बॉल एकच झालाय ना, 5 बॉल आहेत ना, 15 पाहिजे ना. तो देखिए यहाँ से 6 गेंदे और 15 रनों की जरूरत, दोनों खराब गेंदे की है. यहाँ से जिस प्रकार भरोसा रखा था गेंदबाज के ऊपर वो भरोसा कामयाब नहीं हुए और 2 गेंदें लगातार बीमर डाली थी, उन्हीं के कारण गेंदबाज को यहाँ से हटा दिया है. तो रहे गेंदबाज अभिषेक पेडणेकर, खुद मालिक है टीम के, तो जो जिम्मेदारी है वो अब अपने कंधों के ऊपर लेना चाहते हैं. अभिषेक पेडणेकर जिनके पास अब 6 गेंदे और 15 रन रोकने हैं. अभिषेक पेडणेकर का नाम आज पूरे अलीबाग या रायगढ़ में उनका डंका है. वही अभिषेक पेडणेकर आज यहां से गेंदबाजी करने के लिए तैयार होते हुए हालांकि ये कबड्डी के भी एक बेताज बादशाह अलीबाग पंचकुशी में रह चुके हैं और क्रिकेट तो बढ़िया खेलते हुए अभिषेक पेडणेकर खुद मालिक अब बॉलिंग मार के ऊपर. अभिषेक पेडणेकर जबकि 6 गेंदे और 15 रन उन्हें रोकने हैं, जबकि सुशांत कांबळे उनके सामने है. फ्री हिट की गेंद अभिषेक की, ये पहली गेंद तेज तर्रार, यहां से गेंद गई थी फाइन लेग की तरफ, मगर वहां से फील्डिंग होती हुई आज अब देखिए फाइन लेग खड़ा किया है. 50 रन स्कोरबोर्ड के ऊपर जीतने के लिए अभी चाहिए 14 रनों की जरूरत. 5 गेंदे और 14 रनों की जरूरत. देखिए यहां से सुशांत नॉन स्ट्राइक के ऊपर आया. आज पूरी तरह से मालिक के ऊपर, खुद के ऊपर भरोसा. देखिए फील्डिंग को सजाते हुए अनुभव पूरा है. इस खिलाड़ी ने कबड्डी क्रिकेट में बढ़िया योगदान दिया है. तो यहां से पेडणेकर देखा जाए तो 5 गेंदे और 14 रन रोकने के लिए तैयार होते हुए, जबकि अब सामने है बल्लेबाज बोरकर, गौरव बोरकर, गौरव बोरकर सीवर्धन से बिलोंग करते हैं और सुशांत कांबळे जो थल से बिलोंग करते हैं, थल अलीबाग से बिलोंग करने वाला ये सुशांत कांबळे और गौरव बोरकर देखा जाए तो सीवर्धन से बिलोंग करते हैं. गेंदबाज अभिषेक पेडणेकर किहिम यानी कि इस टीम के मालिक ओनर जो
भंडारी सूबेदार किहिम के ओनर है, वो गेंदबाजी के लिए तैयार होते हुए 5 गेंदे और 14 रनों की जरूरत। एक कड़ा मुकाबला, कांटे का मुकाबला। ये दूसरी गेंद, अभिषेक दौड़े, अच्छी गेंद, देखिए तारीफ काबिल, सीधे की थी गेंद, उसे थोड़ी सी डांसिंग डाउन द विकेट आते थे, फुटवर्क किया था मगर बल्ले ने गेंद ने बल्ले का बाहर ही इसे लिया, शॉर्ट पॉइंट की तरफ गेंद को फीड किया, 1 रन मिलती हुई मगर 1 रन के साथ कुल मिलाकर स्कोर जा पहुंचा है अब 51 रन। जीतने के लिए चाहिए 4 गेंदे और 13 रनों की जरूरत। 4 गेंदे 13 रन। देखिए मुकाबला कहां से कहां आता हुआ। एक तरफ सुशांत ने मुकाबले को घुमा दिया था मगर खुद अभिषेक ने 2 गेंद के ऊपर 2 रन खर्च किए। ये तीसरी गेंद, अभिषेक पेडनेकर इस बार आगे निकलकर रिवर्स सिर्फ खेलना चाहते थे मगर देखिए इस गेंद के ऊपर भी 1 रन आया। 3 गेंदे और 12 रनों की जरूरत। देखिए अभिषेक पेडनेकर कभी झुकेगा नहीं क्योंकि ये मैच अगर निकलता है तो पूरा योगदान अभिषेक का होगा। 3 गेंदे और 12 रनों की जरूरत। 3 गेंदे और 3 रन खर्च किए अभिषेक पेडनेकर ने। जहां पे देखिए 6 गेंद के ऊपर जरूरत रनों की चाहिए थी, 22 रनों की जरूरत थी और कोई गेंद नहीं और रन खर्च किए थे। यहां से 7 रन खर्च किए थे और एक गेंद बैट, लाजवाब। तालियों के गूंज के साथ इस गेंद का भी स्वागत होता हुआ और यहाँ से मैच भी पूरी तरह से अपनी तरफ झुकता हुआ। 2 गेंदे और 12 रनों की जरूरत। देख कितनी बजे बक 2 गेंदे 12 रनों की जरूरत, यानी कि 2 छक्के। आधुनिक क्रिकेट में कहा जाए तो 2 गेंद के ऊपर 2 छक्के कई बार लग चुके हैं। ये 5वीं गेंद के साथ ये मुकाबला पूरी तरह से अभिषेक पेडनेकर ने अपने खेमे में कर दिया, अपनी टीम की तरफ कर दिया। 1 गेंद और 11 रनों की जरूरत है। अगर वाइट या नो नहीं आता तो ये मैच, ये मुकाबला अभिषेक ने खुद ने अपनी टीम को जीता दिया। हो सकता है आखिरी गेंद, लाजवाब, तारीफ काबिल। यहां से अभिषेक की तारीफ करूंगा उतनी कम। ओके धन्यवाद। आजच्या स्पर्धेसाठी राजन भाई नार्वेकर यांनी दिलेला आपला वेळ, अत्यंत मोलाचा अनमोल असा वेळ त्यांनी या ठिकाणी दिला आणि उद्याचं संध्याकाळचं आमंत्रण सुद्धा आमच्यासाठी आलेलं आहे। तर हा मॅच जिंकून